नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये भारताच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये आपण महत्त्वाची माहिती बघत आहोत की जे भाग आपल्याला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक विभागाची की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा सर्व घटकांची आपण सविस्तरपणे अगदी मूलभूत संकल्पनांच्यापासून माहिती बघितलेली आहे. याच्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक व्यवस्था. आपल्या भारताची वाहतूक व्यवस्था कशा प्रकारची आहे याच्या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी आता बघायची आहे. आता आपण जर पाहिलं तर भारताचा जो विकास आहे तो भारताचा विकास काही ठराविक गोष्टींच्यावरती अवलंबून आहे की ज्या गोष्टींच्यामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था एक चांगल्या प्रकारची निर्माण झालेली आहे आणि त्याचा आपल्या भारतातील लोकांच्या लोकजीवनावरती परिणाम झालेला आहे. आता आपल्या इकडे असणारे जे विविध प्रकारचे उद्योगधंदे, शेती, व्यवसाय, व्यापार हे जे सर्व घटक आहेत या सर्व घटकांच्यासाठी पूरक असणारा किंवा त्या घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका बजावणारा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक व्यवस्था. आता वाहतूक व्यवस्थेचे कोणते प्रकार आहेत या प्रमुख प्रकारांच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी वाहतुकीचे जे महत्त्वाचे प्रकार आहेत त्या प्रकारांची भारताच्या दृष्टिकोनातून आणि जगातील काही प्रमुख त्या संदर्भातील प्रमुख घटकांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती बघायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी भारतातील जी रोड व्यवस्था आहे किंवा रस्ते वाहतूक आहे त्या रस्ते वाहतुकीच्या संदर्भात माहिती बघायची आहे. त्याचबरोबर या रस्ते वाहतुकीच्या संदर्भातील आपल्या भारतातील आणि जगातील जे असणारे प्रमुख जे रोड आहेत त्या प्रमुख रस्ते, महामार्ग यांची माहिती बघायची आहे की हे भाग सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सर्व परीक्षांच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला या ठिकाणी रोड ट्रान्सपोर्ट हा घटक बघायचा आहे. आता जर आपण पाहिलं तर भारतातील रस्ते वाहतुकीचा इतिहास भारतातील जे रस्ते वाहतूक आहे त्या रस्ते वाहतुकीचा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्या भारतातील जी प्राचीन संस्कृती आहे या प्राचीन संस्कृती जेवढी जुनी आहे तेवढाच जुना आपल्या भारतातील रस्ते वाहतुकीचा विकास आहे. कारण आपण जर बघितलं तर प्राचीन कालखंडापासून आपल्या भारतामध्ये बाहेरच्या देशातून काही विदेशी पर्यटक आले होते. म्हणजे प्राचीन कालखंडापासून आपल्याकडे ते लोक आले होते. त्यांनी जात असताना आपल्याकडे विविध प्रकारचे ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांच्यामध्ये विविध मार्गांचा उल्लेख केला, विविध रस्त्यांचा ठिकाणांचा उल्लेख केला. त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे सर्व मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. म्हणजे प्राचीन कालखंडातला जो इतिहास आहे त्या इतिहासापासून आपल्या भारतातील रस्ते वाहतुकीचा विकास झालेला आहे. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर प्राचीन कालखंडामध्ये असणारा जो महत्त्वाचा घाट नाणेघाट, त्या नाणेघाटातून केली जाणारी वाहतूक त्याचा उल्लेख जसा प्राचीन वाङ्मयामध्ये किंवा वेगवेगळ्या पुराणांच्यामध्ये आहे तसं आपल्या भारतातील रस्ते वाहतुकीचा जो इतिहास आहे तो इतिहास तेवढाच जुना असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता प्राचीन काळापासून पक्के रस्ते बांधले जात असलेले आढळतात. आता आपल्या इकडं इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल, इतिहासामध्ये हडप्पा संस्कृती आहे. या हडप्पा संस्कृतीमध्ये असणारे जे रस्ते आहेत ते रस्ते प्राचीन कालखंडामध्ये बांधले गेलेले होते. म्हणजे त्या काळापासून आपल्याकडे पक्के रस्ते बांधले जात होते असे आढळतं. रस्ते वाहतूक मार्गाच्या लांबीबाबत भारताचा संयुक्त संस्थानानंतर जगात दुसरा क्रमांक आहे. आता जर आपण संपूर्ण जगाचा विचार करायला गेलो आणि जगातील सर्व देशांचा जर विचार करायला गेलो तर जगातील सर्व देशांच्यामध्ये एक नंबरला जो देश आहे रस्ते वाहतुकीच्या बाबतीमध्ये तो अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि त्यानंतर जगामध्ये दुसरा क्रमांक आहे तर दुसरा क्रमांक आपल्या भारताचा लागतो. आता काल परवाच आपल्या भारताचे जे वाहतूक मंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी आहेत यांनी या ठिकाणी रस्ते वाहतुकीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की 2024पर्यंत किंवा या काही येणाऱ्या काळामध्ये भारत हा जगातील रस्ते वाहतुकीच्या बाबतीत एक नंबरचा देश असेल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे रस्ते वाहतुकीचा विकास झालेला पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याकडं या ठिकाणी रस्ते वाहतुकीच्या मार्गाच्या लांबीबाबत भारत आता जरी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला असला तरी येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपला भारत हा जगात एक नंबरचा देश होऊ शकतो किंवा त्या दृष्टिकोनातून आपले सर्व उपाययोजना किंवा त्या दृष्टिकोनातून आपले सर्व धोरणं आहेत. भारतातील सर्वाधिक लांबीचे रस्ते आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्र राज्यात असून
देशातील 13.5% राष्ट्रीय महामार्ग व 22.28% राज्य महामार्ग हे आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. आता आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रस्ते आहेत. आता सर्वाधिक लांबीचे रस्ते असणारं महाराष्ट्र एक राज्य भारतामध्ये आहे. त्याचबरोबर एकूण रस्त्यांच्या पैकी 13.5% राष्ट्रीय महामार्ग आणि 22.28% राज्य महामार्ग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्राचाही जगाच्या बाबतीत किंवा भारताच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्राचा रस्ते वाहतुकीच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता रस्ते वाहतूक जी आहे त्या रस्ते वाहतुकीचं वर्गीकरण आपल्या भारतामध्ये काही प्रमुख घटक किंवा प्रमुख एक ठराविक प्रकारची गोष्टी लक्षात घेऊन आपल्या रस्ते वाहतुकीचं वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं. तर ते या ठिकाणी कशा प्रकारे केलेलं आहे बघा. रस्ते वाहतुकीचं वर्गीकरण पहिला प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते आणि प्रकल्प रस्ते असे एकूण हे 6 विभाग आहेत. आता या 6 विभागांच्या आपल्या इकडं तुम्ही सर्व या 6 विभागांच्या संदर्भामध्ये माहिती बघितली असेल किंवा तुम्ही याचा वापरही केला असेल. या 6 प्रकारचे रस्ते आपल्या भारतामध्ये आहेत. या 6 प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांचं आपल्याकडच्या रस्त्यांचं या 6 प्रकारांच्या मध्ये वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं. त्या प्रत्येक प्रकारची आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे. आता राष्ट्रीय महामार्ग म्हणजे काय, तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे संपूर्ण देशातील महत्त्वाची बंदरे, महत्त्वाची औद्योगिक केंद्रे, राज्याच्या राजधान्या, पर्यटन स्थळे, परदेशी महामार्ग यांना जोडणारे रस्ते तसेच देशभर सैन्य हालचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे रस्ते यांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग कशाला म्हणायचं, तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे देशातील महत्त्वाची बंदरे, महत्त्वाची औद्योगिक केंद्रे, राज्याच्या राजधान्या, पर्यटन स्थळे, परदेशी महामार्ग यांना जोडणारे रस्ते तसेच देशभर सैन्य हालचालीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले रस्ते म्हणजे राष्ट्रीय महामार्ग. उदाहरणार्थ कोणतं, तर उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये असणारा NH4 ज्याचं नाव आत्ता NH48 असं झालेलं आहे, त्याच्यात जुनं त्याचं नाव NH4 हा मार्ग कुठं आहे, तर हा मार्ग पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. आता पुणे बेंगलोर काय आहे, तर पुणे हे महत्त्वाचं औद्योगिक केंद्र आहे. बेंगलोर काय आहे तर बेंगलोर हे कर्नाटक राज्याची असणारी राजधानीचं ठिकाण आहे, म्हणजे राज्याच्या राजधानीचं ठिकाण. त्याचबरोबर परदेशी महामार्ग यांना जोडणारे जे रस्ते असतात त्यांना आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणतो. याचा वापर देशभर सैन्याची हालचाल करण्यासाठी हे विस्तृत मोठ्या आकाराचे बांधलेले असतात. या मार्गांना माहिती होण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक दिलेले असतात, जसे की आपण आता बघितलं NH4 हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तर उदाहरणार्थ या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 हा कोणता आहे, तर दिल्ली जलंधर अमृतसर पाकिस्तानच्या सीमेपर्यंत असणारा 456 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. म्हणजे हा याला दिलेला क्रमांक 1 आणि हा आपल्या भारताची राजधानी, त्याचबरोबर महत्त्वाची असणारी सांस्कृतिक किंवा पर्यटन स्थळं जलंधर अमृतसर आणि पाकिस्तानची सीमा म्हणजेच परदेशी महामार्ग इथपर्यंत जोडणारा हा 456 किलोमीटर लांबीचा महामार्ग. त्यानंतरचा हा दुसरे एक उदाहरण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 हा दिल्ली आग्रा अलाहाबाद कलकत्ता हा रस्ता 1490 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे दिल्ली आपल्या देशाची राजधानी, आग्रा ऐतिहासिक स्थळ किंवा पर्यटन स्थळ आणि अलाहाबाद हे एका राज्याची राजधानी, म्हणजे या ठिकाणी असणारे प्रमुख हे मार्ग आहेत. तसंच हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आहे. हा तसाच आग्रा इंदूर धुळे मुंबईपर्यंत असणारा 1961 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गापैकी 51.60% रस्ते हे द्विलेनचे तर 23.8% हे 4 किंवा जास्त लेनचे आहेत. आपल्याकडे असणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्याच्यापैकी 51 म्हणजे 50%पेक्षा जास्त रस्ते हे 2 लेनचे आहेत, तर 23.8% हे रस्ते हे 4 लेनचे असलेले पाहायला मिळतात. आता राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यांचा विकास झालेला पाहायला मिळतो. आता राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये आणखीन एक पुढची महत्त्वाची संकल्पना आहे ते म्हणजे द्रुतगती महामार्ग. आता हे द्रुतगती महामार्ग कशाला म्हणतात, तर हे नियंत्रित प्रवेश आणि निर्गम असलेले जलदगती महामार्ग आहेत. सामान्यतः हे महामार्ग 6 लेनचे असतात, 6 लेनपेक्षा जास्त रुंदीचे असतात, कारण राष्ट्रीय महामार्ग द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात आलेले आहे. आता हे नियंत्रित प्रवेश
म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी नियंत्रित असतात आणि निर्गमन असलेले जलदगती महामार्ग आहेत हे 6 लेनचे असतात. आता हे जे मार्ग आहेत हे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात आलेले. उदाहरणार्थ मुंबई ते पुणे हा जवळपास 94.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जातो. तो यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जातो. तर हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग कोणत्या ठिकाणांच्या दरम्यान आहे. तर मुंबई ते पुणे या ठिकाणांच्या दरम्यान आहे. त्याची लांबी जवळपास 94.5 किलोमीटर आहे आणि तोच भाग राष्ट्रीय महामार्गाचा भाग किंवा NH4 नॅशनल हायवेचा भाग म्हणूनही आपण त्याला ओळखतो. अशा प्रकारे आपल्याला या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात माहिती सांगता येईल. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राज्यमार्ग. राज्यमार्ग म्हणजे राज्यातील सर्व महत्त्वाची शहरे, जिल्ह्याची ठिकाणे आणि राष्ट्रीय महामार्ग व शेजारील राज्यातील महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आता हे जे रस्ते आहेत या रस्त्यांच्यामध्ये राज्यमार्गांच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर राज्यातील महत्त्वाची शहरे, जिल्ह्याची ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग व शेजारील राज्यातील महामार्ग यांना जोडणारे रस्ते जे आहेत त्याच्यामध्ये राज्यमार्गाचा समावेश होतो. आता राज्यमार्गाचा प्रामुख्याने राज्यातील प्रमुख ठिकाणं जोडली जातात. म्हणजे उदाहरणार्थ पंढरपूर ते सोलापूर किंवा पुणे ते सोलापूर किंवा पुणे ते अहमदनगर ही जी प्रमुख ठिकाणं आहेत ही प्रमुख ठिकाणं जोडण्याचं काम राज्यमार्गाच्या माध्यमातून केलं जातं. याची देखभाल किंवा याचा सर्व प्रकारचा बांधणीचा जो खर्च आहे तो बांधणीचा खर्च किंवा याची निर्मिती हे सर्व प्रकारचे घटक राज्य सरकारच्या अधिपत्याखाली किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली येत असतात. याच्यामध्ये सर्वात जास्त राज्य सरकार हे याचे विकसित करणे किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम राज्य सरकार करत असतं. आता हा जसा राज्यमार्ग आहे तसा जिल्हा रस्ते आहेत. जिल्हा रस्ते म्हणजे काय तर जिल्ह्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे, त्याच जिल्ह्यातील असणारी 11 तालुके, त्या 11 तालुक्यांची ठिकाणे, उद्योग व व्यापारी केंद्रे इत्यादींना जोडणारे रस्ते तसेच राज्य महामार्गांना जोडणारे रस्ते यांचा समावेश जिल्हा रस्त्यांच्यामध्ये होतो. उदाहरणार्थ आपण सातारा जिल्ह्याचं उदाहरण जर घेतलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा ते महाबळेश्वर, आता सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आणि महाबळेश्वर हे तालुक्याचं ठिकाण किंवा थंड हवेचं ठिकाण यांना जोडणारा जो रस्ता याचा समावेश जिल्हा रस्त्यामध्ये. सातारा ते असणारं महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे पाटण, हा एक तालुका आहे. त्या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या रस्त्याचा समावेश जिल्हा रस्त्यांच्यामध्ये होतो. म्हणजे असे जे महत्त्वाचे आहे जिल्ह्यातील ठिकाणे किंवा तालुक्याची ठिकाणे यांना जोडणारे जे रस्ते आहेत त्यांचा समावेश जिल्हा रस्त्यांच्यामध्ये होतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ग्रामीण रस्ते. आता ग्रामीण रस्ते आहे ते ग्रामीण रस्ते म्हणजे एका जिल्ह्यामध्ये येणारे तालुक्यामध्ये असणारी छोटी मोठी गावं आणि या गावांना जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण ग्रामीण रस्ते असं म्हणतो. यामध्ये केवळ रहदारीने पडलेल्या गाडीवाटा सोडून पद्धतशीरपणे तयार केलेल्या व खेड्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या किंवा जिल्हा रस्त्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आता जे रस्ते जिल्हा रस्त्याला जाऊन मिळतात त्या रस्त्यांना आपण ग्रामीण रस्ते असं म्हणतो. ते फक्त पद्धतशीरपणे तयार केलेले असतात. त्याचा आकार छोटा असतो म्हणजे 2 लेनचे क्वचित नसतात, ते एकाच लेनचे असतात. त्यांना आपण जिल्हा रस्ते असं म्हणतो. याचं देखभाल, याची दुरुस्ती, याची निर्मिती हे सर्व प्रकारची जी कार्य आहेत सर्व प्रकारची कार्य प्रामुख्याने पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येतात. जिल्हा रस्त्यांची कामं ही जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येतात किंवा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली येतात. तसं ग्रामीण रस्त्यांची कामं ही पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येतात किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली येतात. म्हणून त्या ठिकाणी 2 गावांना किंवा तालुक्याच्या ठिकाणाला जोडण्याचं काम हे ग्रामीण रस्त्यांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे शहरी रस्ते. शहरी रस्ते म्हणजे कोणते तर एकाच जिल्ह्यामध्ये असणारी जी प्रमुख शहरं आहेत किंवा ज्या शहरांच्या ठिकाणी नगरपालिका किंवा कंटोन्मेंट बोर्ड, बंदर, रेल्वे प्राधिकरण यांच्यासारख्या हद्दीच्या क्षेत्रामध्ये जे रस्ते तयार होतात त्यांना आपण शहरी रस्ते असं म्हणतो. म्हणजे प्रमुख शहरांना जोडणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आपण शहरी रस्ते म्हणून ओळखतो. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या प्रमुख भारतात असणारे आपले जे प्रमुख रस्त्यांचे प्रकार आहेत त्या प्रमुख रस्त्यांच्या प्रकारांच्या विषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पुढचा घटक बघायचा आहे तो म्हणजे जगातील
प्रमुख रस्ते, आता जगामध्ये असणारे प्रमुख रस्ते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्यातील पहिला आहे तो म्हणजे पॅन अमेरिकन महामार्ग. आता हा जो आहे तो महामार्ग अमेरिकेतील किंवा जगातील एक प्रमुख महामार्ग आहे. हा महामार्ग उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा आंतरराष्ट्रीय महामार्ग आहे. तर हा मार्ग पॅन अमेरिका महामार्ग कोणाला जोडतो, तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, म्हणजे हा वेगळा खंड, कॉन्टिनंट हा वेगळा खंड, या दोन खंडांना जोडणारा महामार्ग हा आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा 48,000 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. कोणता, तर पॅन अमेरिका महामार्ग उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा आहे. तो 48,000 किलोमीटर लांबीचा आहे. अलास्कापासून दक्षिणेकडे कॅनडा व संयुक्त संस्थाने, मेक्सिको व मध्य अमेरिका आणि पुढे दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनापर्यंत हा मार्ग गेलेला आहे. हा महामार्ग कुठून आहे, तर उत्तर अमेरिकेत असणारा अलास्काच्या दक्षिणेकडे कॅनडा, संयुक्त संस्थाने, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि पुढे दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा अर्जेंटिना इथपर्यंत गेलेला हा पॅन अमेरिका महामार्ग आहे, की जो दोन खंडांना जोडतो. तो सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. त्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे महामार्ग 9 ऑस्ट्रेलिया. हा जगातील दुसरा सर्वात मोठा रस्ता असला तरी तो पॅन अमेरिकन हायवेपेक्षा खूप लहान आहे. म्हणजे हा जगातील सर्वात मोठा एक नंबरचा आहे. लांबी 48,000 किलोमीटर एवढी आहे. परंतु 2 नंबरला येणारा जो महामार्ग आहे आंतरराष्ट्रीय महामार्ग, तो जगातील दुसरा मोठा महामार्ग असला तरी याच्यापेक्षा त्याची लांबी कमी आहे. हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाला प्रदक्षिणा घालणारा व प्रमुख राज्यांच्या राजधान्यांना जोडणारा महामार्ग आहे. याची लांबी 14,500 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जगातील प्रमुख रस्त्यांच्यामध्ये असणारा हा ऑस्ट्रेलियातला आहे, जो पूर्ण ऑस्ट्रेलियाला प्रदक्षिणा घालतो. त्याला आपण महामार्ग 9 किंवा हायवे 1 असंही म्हटलं जातं. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सायबेरियन महामार्ग. हा महामार्ग रशियामध्ये असून तो बाल्टिक समुद्रापासून जपानच्या समुद्रापर्यंत सेंट पीटर्सबर्ग ते व्लादिवोस्तोकपर्यंत पसरलेला आहे. तो गुंतागुंतीचा 7 मार्गांनी मिळून तयार झालेला असून याची लांबी 11,000 किलोमीटर आहे. आता ट्रान्ससायबेरियन मार्ग कुठून आहे, तर तो बाल्टिक महामार्ग रशियामध्ये असून तो बाल्टिक समुद्रापासून ते जपानच्या समुद्रापर्यंत पसरलेला असून तो गुंतागुंतीचा आहे. तो 7 लेननी तयार झालेला असून याची लांबी 11,000 किलोमीटर आहे. त्यानंतर ट्रान्स कॅनडा मार्ग हा कॅनडातील सर्व 10 प्रांतातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. या पूर्व पश्चिम महामार्गाची लांबी व्हिक्टोरिया ते सेंट जॉन्स पर्यंत 7,821 किलोमीटर लांबीचा आहे. हा महामार्ग अत्यंत अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडतो, तसेच त्याद्वारे महत्त्वाच्या राष्ट्रीय व प्रांतीय उद्यानांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. म्हणून ट्रान्स कॅनडा महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सुवर्ण चतुर्भुज महामार्ग आपल्या भारतातील आहे. हा महामार्ग भाजप सरकारच्या कालखंडामध्ये तयार केला गेलेला होता. हा जो सुवर्ण चतुर्भुज आहे तो मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली आपल्या भारतातील ही प्रमुख 4 शहरं आहेत. या प्रमुख 4 शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे. याची लांबी 5,846 किलोमीटर आहे. या मार्गामुळे अनेक लहान मोठी शहरं जोडली गेलेली आहेत. हा महामार्ग काही ठिकाणी 4 तर काही ठिकाणी 6 लेनचा आहे. हा सुवर्ण चतुर्भुज कोन अशा प्रकारचा आहे, म्हणजे इकडे असणारं दिल्ली, इकडे असणारं मुंबई, इकडे असणारं चेन्नई आणि इकडे वरती असणारं कोलकाता अशा या प्रमुख शहरांना जोडणारा सुवर्ण चतुर्भुज कोन आपल्याकडे तयार केला गेलेला आहे. याच्यामुळे याच्या मार्गावरती असणारी अनेक जी लहान मोठी शहरं आहेत ती शहरं या महामार्गांच्यामुळे प्रमुख शहरांच्या बरोबर जोडली गेलेली आहेत. त्यानंतरचा आहे चीन राष्ट्रीय महामार्ग 0.10, चायना नॅशनल हायवे 0.10. हा चीनमधील 5,700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून तो तोंगसंग या द्रुतगती मार्ग जातो, म्हणून तो त्या ठिकाणी चीनमधील एक महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यानंतर संयुक्त संस्थान महामार्ग हा संयुक्त संस्थानाच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीला जोडणारा महामार्ग आहे. याची लांबी जवळपास 5,415 किलोमीटर लांबीचा आहे. हा संयुक्त संस्थानातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला जोडण्याचं काम करतो. आता रस्ते वाहतुकीचे फायदे तुम्हाला माहितीच आहे, तरी आपण या ठिकाणी थोडक्यात फायदे त्याचे बघणार आहोत.
आता रस्ते वाहतुकीमुळे काय होतं, तर रस्ते वाहतुकीमुळे प्रवाशांनी माल पोहोचविता येतो. त्यामुळे रस्ते वाहतूक ही वाहतुकीची जीवनरेषा मानली जाते. रस्ते वाहतुकीसाठी रेल्वे व हवाई वाहतुकीच्या प्रकारांच्या पेक्षा कमी भांडवल गुंतवणूक करावी लागते. तसेच देखभाल खर्च कमी येतो. रस्ते वाहतुकीमुळे वेळ, वाहतुकीची साधनं, मार्ग आपल्याला बदलता येतात. रस्ते वाहतूक आवश्यकतेनुसार वाहतूक साधने वापरल्यामुळे वेळ व खर्चामध्ये बदल होते. कमी अंतरासाठी रस्ते वाहतूक आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आहे. सर्व प्रकारच्या क्षमतेच्या वाहने रस्त्यांचा उपयोग करू शकतात. उदाहरणार्थ, सगळ्या प्रकारची वाहने याच्यावरून चालू शकतात. बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, कार, ट्रॅक्टर. तसं हवाई वाहतुकीमध्ये, रेल्वे वाहतुकीमध्ये चालत नाही. रेल्वे मार्गापेक्षा जास्त जलद आणि लवचिक आहे. आपल्याला रेल्वे वाहतूक डोंगराळ भागामध्ये करता येत नाही. ती फक्त आपल्याला एका सरळ प्रदेशामध्येच करता येते, मैदानी प्रदेशामध्ये करता येते. तसं रस्ते वाहतूक आपल्याला कोणत्याही भागामध्ये पोहोचवता येते, त्यामुळे ती लवचिक आहे. रस्ते वाहतुकीत रेल्वेप्रमाणे माल चढउतार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर रस्ते वाहतुकीमध्ये आपल्याला इच्छित ठिकाणी माल डायरेक्ट पोहोचवता येतो. रेल्वे वाहतुकीमध्ये तशा प्रकारे आपल्याला करता येत नाही. रस्ते वाहतूक एखाद्या मार्गात अडथळा आल्यास त्याला पर्यायी मार्ग निवडता येतो. रस्ते वाहतूक केव्हाही, कोठूनही आणि कधीही करता येते. आता या ठिकाणी आपल्याला रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असतात, ते करता येतात. वाहतुकीची केव्हा कोठूनही सुरुवात करता येते. रस्ते वाहतूक ही रेल्वे किंवा हवा पाण्याद्वारे प्रवेश न करण्यायोग्य अशा अतिदुर्गम भागात पोहोचण्यास योग्य आहे. आता ज्या ठिकाणी रेल्वे किंवा पाण्याद्वारे आपण पोहोचू शकत नाही, अशा अतिदुर्गम भागामध्ये आपण रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून पोहोचू शकतो. रस्ते 30% उतारापर्यंत बांधता येतात. त्यामुळे अनेक पर्वतीय प्रदेशामध्ये दुर्गम स्थळांचा आणि थंड हवेच्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी रस्ते वाहतूक महत्त्वाची आहे. आता घनदाट जंगलांचे भाग असतात, थंड हवेचे ठिकाण असतात, हिमालयासारखा भाग आहे. अशा भागांच्यामध्ये जर विकास करायचा असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या सर्व विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे योजना घटक पोचवायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी 30% उतार करूनही आपल्याला रस्ते बांधता येतात. तसे बाकीचे महामार्ग आपल्याला बांधता येईल. उदाहरणार्थ, रेल्वे आपल्याला तशी बांधता येत नाही. रस्त्यामुळे विविध गावे, खेडे एकमेकांना, शहरांना जोडली जातात. रस्ते वाहतुकीमुळे सर्वसामान्य व्यक्तीलाही प्रवास करता येतो. रस्त्यामुळे शेतातील कच्चा माल, दुग्धजन्य पदार्थ, शेतीचा नाशवंत माल जवळच्या शहरात पोहोचवता येतो. नाजूक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक ही महत्त्वाची आहे. आता तोटे काय आहेत, तर रस्ते वाहतूक हवाई किंवा रेल्वे वाहतूक इतकी वेगवान नाही. म्हणजे आपल्याला हवाई वाहतूक एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी आपल्याला काही तासांचा कालावधी लागतो, तर रस्ते वाहतुकीसाठी तोच आपल्याला दिवसांमध्ये लागतो. रस्ते वाहतूक मर्यादित प्रमाणात प्रवासी किंवा मालवाहतूक करता येते. आता आपण जर रस्ते वाहतुकीचा विचार करायला गेलो तर एका बसमध्ये किमान फक्त 50 ते 55 लोक घेऊन जाऊ शकतो. तर रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून आपण त्याच वेळेला 5000 लोकांची पण वाहतूक करू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मर्यादा आहेत. रस्ते वाहतूक अवजड माल दीर्घ अंतरासाठी खर्चिक असते. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला तेलाची वाहतूक करायची असेल तर ती रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून आपल्याला तेवढीच जास्त सोपी किंवा स्वस्त नाही, त्यासाठी खर्च अधिक आहे. रस्ते वाहतुकीचं वेळापत्रक अनिश्चित असतं, त्यामुळे विलंब होतो. आता रस्ते वाहतुकीमुळे रस्त्यामध्ये येणारं ट्रॅफिक याच्यामुळे अंदाज येतो. वाहतुकीद्वारे आकारले जाणारे दर यादृच्छिक असतात, अस्थिर, असमान असतात. रस्ते वाहतुकीत इतर वाहतूक प्रकारांच्यापेक्षा अपघात आणि मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ते असुरक्षित आहेत. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे अशा प्रतिकूल गोष्टींच्यामुळे रस्ते वाहतुकीवरती विपरीत परिणाम होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वाहतुकीच्या प्रकारांच्या मधील सर्वात महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे रस्ते वाहतूक, त्या रस्ते वाहतुकीचे प्रकार आणि भारतातील आणि जगातील प्रमुख रस्ते आणि रस्ते वाहतुकीचे फायदे तोटे याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.